जगाच्या पोशिंद्याला निसर्गाच्या बदलत्या हालचालींवर संकटाला सामोरे जावे लागत असणार व त्यातच संकटातून तो सावरत नाही तोवर पोलीस प्रशासनाची कोणतीही भीती न बाळगणारे चोरटे धुमाकूळ घालत असतील तर शेतातले पीक असुरक्षित झाल्याशिवाय राहणार नाही असा प्रकार शहादा तालुक्यातील वडाळी शिवारात बघावयास मिळत आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातले शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत। वडाळी शिवारात अज्ञातांकडून पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस व केबल चोरीची घटना वाढत चाललेली आहे। ताज्या घटनेतच पपई बागेची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आलेली असून शहादा तालुक्यातील वडाळी शिवारातील काकर्दा रस्त्यालगत हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतात अज्ञात माथे फिरून धुमाकूळ घातलेला असल्यामुळे येथील शेतकरी अतोनात संकटात सापडलेला आहे। वडाळी शिवारातील शेतकरी संतोष आत्माराम बैसाने यांच्या 3 एकर पपई बागेतील तब्बल 50 ते 60 झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे। झाडांवरील पपई फळे तोडून फेकून देण्यात आलेली आहेत। त्यासोबतच सोलार व पाण्याची मोटर केबल देखील चोरीला गेलेली आहे। घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे अतोनात नुकसान झालेले असल्यामुळे या परिसरातील शेतकरी भीतीमुळे घाबरलेला आहे व भीतीचे वातावरण पसरल्यामुळे वडाळी परिसरात यापूर्वीही केबल चोरी व शेतीचे नुकसानीबाबत घटना अनेक वेळा घडलेल्या आहेत। आधीच शेतकरी निसर्गाच्या संकटाशी झुंज देतोय, कमी भावाशी लढतोय। आता अशा प्रकारच्या घटनेमुळे आणखी अडचण निर्माण झालेली आहे। घडलेल्या घटनेमुळे नुकसानीबाबत शासन स्तरावर कृषी विभागाकडून पंचनामा करून नुकसान भरपाई पूर्तता व्हावी अशीही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जात आहे। त्याचप्रमाणे दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे। या प्रकारे पोलीस प्रशासनाकडून गस्त वाढली पाहिजे व आहे त्या घटनेबाबत तात्काळ मार्ग निघाला पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। चंद्रकांत चव्हाण, श्रीजी न्यूज 24 अक्कलकुवा। असेच नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा। गट नंबर 379 अज्ञात चोरट्यांनी माझी पपईचे खूप नुकसान केलेलं आहे। 50 ते 60 झाडं पूर्ण पपई तोडून इथं पूर्ण फेकून दिलेली आहे। अगोदरच व्हायरसमुळे अगोदरच कमी असल्यामुळे उत्पन्न कमी झालेलं आहे। निसर्गाच्या वेळेला संकटातून वाचलो, पण तरी अशा अज्ञात चोरट्यांनी माझे इतकं नुकसान केलं। 15 दिवसापूर्वी माझी सोलरची वायर कापून चोरी केली। मी तसा पोलीस स्टेशनला, सारंगखेडा पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे। आता तरी या पपईचे नुकसान झाल्यामुळे पोलीस प्रशासनानेही दखल घ्यावी ही विनंती आहे त्यांना की अशाच माथे फिरू चोरट्यांना किंवा या लोकांना शिक्षा व्हायला पाहिजे।